गेल्या काही महिन्यापासून दररोज पेपरला होर्मुझची सामुद्रधुनी असा एक घटक खूप जास्त आपल्या वाचनामध्ये यायला लागला. मित्रांनो, भूगोलाचा अभ्यास करत असताना जगाच्या भूगोलावर हा नकाशामध्ये आपण नेहमी याच्याबद्दल अभ्यास करत असतो. जगाच्या मॅपवर तेलाच्या व्यापारामध्ये हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की इंटरनॅशनल चोक पॉइंट. मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तर घडामोडी बघूया. की ठिकाण कोणतं आहे, तर जेव्हा तुम्ही सामुद्रधुनीचा विचार करता तर लक्षात ठेवायचं मॅपमध्ये, तर ही पूर्ण सामुद्रधुनी आहे. दोन भागांना जोडते, दोन वॉटर बॉडी जोडते. त्याचं नाव आहे बघा, इराणचा आखात म्हणजे पर्शियन गल्फ किंवा ओमानचा आखात म्हणजे गल्फ ऑफ ओमान. इथे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या दोन महत्वाच्या की वॉटर बॉडीज आहेत. तर ठिकाण आहे बघा पर्शियन आखात. आता पर्शिया म्हणजे त्याचं लक्षात ठेवायचं जुनं नाव पर्शिया आहे, सध्याचं नाव त्याचं इराण आहे. पर्शियन गल्फ आणि ओमानचा आखात म्हणजे गल्फ ऑफ ओमान यांना जोडते. खंड कोणता आहे, तर आशिया खंड आहे. मित्रांनो, उत्तरेस इराण आहे. या भागाच्या उत्तरेस इराण आहे. इथे सुद्धा एखादा प्रश्न विचारतील. दक्षिणेस ओमान आणि युएई आहे म्हणजे संयुक्त अरब अमिराती. इथं ओमान आहे, संयुक्त अरब अमिराती आहे. हा तुम्हाला जो मोठा देश दिसायला लागलाय हा आहे सौदी अरेबिया. ओके, त्याच्यानंतर इथे एक तुमचा देश दिसतोय बघा, हा आहे कतार. आणि हा जो दिसतो हा तुमचा आहे बहरीन. लक्षात ठेवायचं, जर असा प्रश्न विचारला की फॉर एक्झाम्पल इराणचं जे आखात आहे यांना कोणते कोणते देश लागतात असा पण विचारला जाईल किंवा ओमानचा पण विचारला जाईल. लक्षात ठेवायचं याच्यावरती आहे इराक. इथे बरेच जण विद्यार्थी कन्फ्युज असतात. इराण खूप जास्त महत्वाचा आहे. मीटर आणि रुंदी आहे 55 ते 95. कारण का हा पूर्ण असा तुम्हाला भाग दिसतोय बघा इथं, पण हा जो महत्वाचा भाग आहे हा जवळपास 33 किलोमीटर अंतराचा आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर सर्वात कमी रुंदी 33 किलोमीटर आहे. सरासरी खोली किती आहे, तर 70 ते 100 मीटर. आता याचं भौगोलिक स्थान बघा, सर्वात महत्वाचा ऑइल चोक पॉइंट लक्षात ठेवायचं. जगाच्या एकूण तेल पुरवठ्यापैकी किंवा पुरवठ्याचा 20% जो काही भाग आहे याच मार्गाने जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, जगातला सगळ्यात मोठा LNG म्हणजे लिक्विड नॅचरल गॅस जो आहे तो पुरवणारा देश कोणता, तो कतार आहे. लक्षात ठेवायचं. यामध्ये सुद्धा याचा महत्वपूर्ण याची भूमिका आहे. सौदी अरेबिया, इराक, इराण, युएई, कुवेत, कतार यांचे तेल याच मार्गाने येतो. लक्षात ठेवायचं मित्रांनो. आपली संघटना आहे बघा जी ऑपेक म्हणून ओळखली जाते. तर तुम्हाला असा प्रश्न विचारतील की ऑपेकचं मुख्यालय कुठं आहे. कारण जेव्हा जेव्हा तेलाचं संदर्भात काही संघर्ष बिंदू आपल्या पेपरमध्ये वाचण्यात येतात तेव्हा अशी संघटना चर्चेमध्ये असतात. ही संघटना काय करते आणि याचं मुख्यालय कुठं आहे, तुम्हाला उत्तर माहिती असल्यास कमेंटला टाकून द्या. आणि याच प्रकारच्या महत्वाच्या घडामोडी चालू घडामोडी जर पाहायची असतील किंवा त्याच्याबद्दल अभ्यास करायचा असेल तर आपलं चॅनल आहे सबस्क्राईब करून घ्या, लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. जय हिंद.